मुंबईमध्ये आजपासून टँकर चालकांनी संप पुकारलेला आहे. भूजल उपशाबाबतच्या नव्या नियमांमुळे टँकर चालक आक्रमक झालेले आहेत. आधीच पाणी कपात असताना टँकर चालकांनी हा संप पुकारलाय. मुंबईकरांवर त्यामुळे पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईतील वॉटर टँकर चालक आजपासून संपावर आहेत. केंद्राच्या भूजल उपशाबाबतच्या नियमांविरोधात टँकर असोसिएशननं हा संप पुकारलेला आहे. त्यामुळे आधीच पाणी कपात असताना आता टँकर चालकांनी बंद पुकारल्यानं मुंबईकरांची पाणी चिंता वाढलेली आहे. खासगी विहीर मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी सादर करण्याच्या नोटीसच्या विरोधात हा संप केला जातोय. मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं त्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून हस्तक्षेपाची मागणी केलेली होती. मात्र सरकारकडून कुठलंही आश्वासन न मिळाल्यानं टँकर चालक संपावर गेलेले आहेत. याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी. मान्सून तोंडावर आलेलं असताना सुद्धा मुंबईमध्ये मुबलक तेवढा पाणीसाठा नसल्यामुळे मुंबईकरांना एका बाजूला पाणी कपातीला सामोरं जावं लागत असताना दुसऱ्या बाजूला आणखीन एक संकट मुंबईकरांवर घोंघावतंय असं दिसतंय. मुंबईतील टँकर चालक संघटनांचे सदस्य आजपासून संपावर जाणार असून यामुळे मुंबईकरांवरती अजून एका नव्या संकटाची भर पडण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये अनेक टँकर्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो, परंतु खऱ्या अर्थानं कुठेतरी केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडनं मुंबईतील खाजगी विहीर मालकांना जी एक आवश्यक परवानगी असते त्या परवानगीची पूर्तता न झाल्यामुळे नोटीस बजावण्यात आली होती आणि या नोटिशीच्या विरोधामध्ये टँकर चालकांकडून आज पहाटे बसून संपाची हाक देण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये आपण पाहतो की पायाभूत सुविधा असतील, विविध प्रकल्प असतील किंवा पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा असेल, या सगळ्या गोष्टींची पूर्तता टँकरच्या मार्फत जेव्हा पाणी कपात असते तेव्हा केली जाते. त्यामुळे या सगळ्या संदर्भात राज्य सरकार आणि मुख्यमंत्री नेमकी काय कारवाई करतायत आणि टँकर चालकांच्या पत्राला ते कशा प्रकारे प्रतिसाद देऊन हाततोडगा काढण्यात यशस्वी होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सौंदाडीसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई. टँकर चालकांनी नेमक्या मागण्या काय केलेल्या आहेत पाहूया. CGWAच्या नियमांविरोधामध्ये आणि विविध मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आलेला आहे. अंदाजे 2000 खासगी पाणी टँकरची सेवा बंद असणार आहे. मुंबईमध्ये दररोज लाखो लिटर पाण्याचा टँकरद्वारे पुरवठा केला जातो. मुंबईतील गृहनिर्माण संकुलं, टॉवर्स, व्यावसायिक इमारती टँकरवर अवलंबून आहेत. BKC नरिमन पॉइंट, लोअर परळ, अंधेरीसह अनेक भागात टँकरनं पाणी पुरवठा केला जातो. अनेक मोठी हॉटेल्स, बिझनेस पार्क टँकरवर अवलंबून आहेत. कार्यालयीन कामकाज, हॉटेल्स, हजारो कुटुंबांमध्ये परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. मुंबईमध्ये आधीच पाणी कपात असल्यानं मुंबईकरांचं टेन्शन वाढलेलं आहे.